मंत्रालयाच्या कॅन्टीनची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। 3 वाजेपर्यंत तपासणी करा आणि पुन्हा हायकोर्टात या असं न्यायाधीशांनी सांगितलंय। एफडीए कारवाई प्रकरणाच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी मोठा दावा केलाय। मंत्रालयातल्या उपाहारगृहात कोणतेही कीटक आढळले नाही असा दावा सरकारी वकिलांकडून हायकोर्टात करण्यात आलाय। सरकारी वकिलांच्या दाव्यावर न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी आक्षेप घेतलाय। उपाहारगृहात साधा एक कीटक नाही असं म्हणणं हास्यास्पद असं न्यायाधीशांनी म्हटलंय। 5 स्टार हॉटेलमध्ये माशे किंवा झुरळ आढळून येतच मंत्रालयातलं कॅन्टीन एवढं साफ आहे का असं म्हणणं पटतं का असं न्यायाधीशांनी म्हटलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्ण, काय नेमकं कोर्टात झालं? श्रुती, काही खाजगी हॉटेलच्या आस्थापनांवरती एफडीएनं कारवाई केल्यानंतर अशा त्या हॉटेल चालकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि यावरती सुनावणी होताना परवा दिवशी हायकोर्टाने म्हटलेलं होतं की सरकारी आस्थापनांवरती अशा पद्धतीची कारवाई तुम्ही केलेली आहे का आणि त्यांची तपासणी करून एक अहवाल सादर करा। त्यानंतर एफडीएनं काही सरकारी आस्थापनांवरती तपासणी केली आणि त्यानंतर आज अहवाल सादर केला, ज्याच्यामध्ये मंत्रालयातले कॅन्टीन हे 98% स्वच्छ असून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कीटक आम्हाला आढळून आला नाही असं एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये बाजू मांडली आणि अहवाल सादर केला। यावरती आक्षेप घेत मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी हा दावा तुम्हाला तरी पटतो का, कारण मंत्रालयातल्या एवढ्या मोठ्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक न आढळणं हा दावा करणं आणि तो पटवून घेणं हे किती हास्यास्पद आहे असं देखील न्यायाधीश म्हणाला। आणि त्यानंतर आता हायकोर्टाच्या आदेशानुसार 4 वकील आणि एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा त्यांनी मंत्रालयामध्ये जावं आणि मंत्रालयातल्या उपहारगृहाची पूर्णपणे तपासणी करून त्या संदर्भातला एक अहवाल तयार करून 3 वाजेपर्यंत पुन्हा कोर्टामध्ये येऊन बाजू मांडण्याचे आदेश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यानुसार 4 वकिलांची टीम आणि एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा आता मंत्रालयामध्ये जाणार आहेत आणि मंत्रालयातल्या कॅन्टीनची तपासणी करणार आहेत आणि 98% स्वच्छ असणारा मंत्रालयातलं कॅन्टीन जो दावा एफडीए कडनं करण्यात आलेला आहे तो दावा आणि त्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील हायकोर्टाकडून समजून घेतलं जाणार आहे। मात्र वेगवेगळ्या हॉटेलच्या आस्थापनावरती अशा पद्धतीची कारवाई करत असताना एखादं कॅन्टीनचं उपहारगृह किंवा एखादं कॅन्टीन नक्कीच कृष्णा, अपडेट्स या सगळ्या संदर्भातले घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।